बऱ्याच वेळेला डायबिटिक पेशंट्सला जे कॉमनली मेडिसिन दिलं जातं मेटफॉर्मिन घेणारे जे डायबिटिक आहेत आणि जे लॉंग टर्म मेटफॉर्मिनचा वापर करतात, जेव्हा या मेटफॉर्मिनचा डोस माझा 1000 मिलीग्रॅमच्या वर जातो आणि तो 99 डायबिटिक पेशंट्स 99% डायबिटिक पेशंट्समध्ये तो हायर साईडला असतोच, तर त्या मेटफॉर्मिनचं दोन हे आहेत. म्हणजे एक तर ते इंट्रेन्सिक फॅक्टर आपल्या जो स्टमकमध्ये असतो, जो व्हिटॅमिन B12 पकडून ठेवण्यासाठी गरजेचा असतो, आणि दुसरे आपल्या स्टमकमध्ये स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आणि लहान आतड्यामध्ये पर्टिक्युलरली जे काही गुड गट बॅक्टेरिया असतात, ते गुड गट बॅक्टेरिया मेटफॉर्मिनमुळे कमी होतात, रिड्यूस होतात, त्यामुळं ऍब्सॉर्प्शन त्यांच्यामध्ये कमी होतं. म्हणजे जो स्टडी केला होता त्यात असं लक्षात आलं की 47% मेटफॉर्मिन लॉंग टर्म मेटफॉर्मिन घेणाऱ्या लोकांच्या मध्ये ही B12 डिफिशियन्सी आढळून आलेली आहे. आणि ह्याचा दुसरा परिणाम काय होतो की B12 कमी झाल्यामुळं त्यांना हातापायांच्या नसांवर परिणाम व्हायला लागतो, त्यांच्या शुगर लेवल वाढायला लागतात, म्हणजे इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होती, हातापायांना मुंग्या येणं, ज्याला आपण पेरिफेरल न्यूरोपॅथी असं म्हणतो. पहिल्यांदा त्या बधीर व्हायला लागतात, नंतर त्याला मध्ये मुंग्या आल्यासारखं होतं आणि नंतर ते भगभगायला लागतं.